मराठा समाजाचा जो अध्यादेश निघाला या संदर्भामध्ये आज 4 वाजता नारायण राणे वेगळी पत्रकार परिषद घेत आहेत आणि या संदर्भातली आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करताना पाहायला मिळणार आहे. नारायण राणे हा अतृप्त असलेला आत्मा आहे. ज्याच्या घरात जायचं ते ओरबाडून खायचं आणि शेवटी ढेकर द्यायला दुसऱ्याच्या घरात जायचं, खाल्ल्या ताटामध्ये घाण करायचे असले औलाद म्हणजे नारायण राणे. त्यामुळे आज सुद्धा मला दुसरं आणखी सांगायचं आहे की आता नारायण राणेंना रिफायनरीच्या दलालांची काळजी पडलेली आहे. पुन्हा एकदा रत्नागिरीतच रिफायनरी होणार हे काल त्यांनी सांगितलं, आज माझ्या वाचनात आणलेलं आहे. माझं आव्हान आहे नारायण राणेंना, हिम्मत असेल तर जोपर्यंत केंद्रीय मंत्री आहात ना तोपर्यंत त्या बारसूच्या परिसरामध्ये तुम्ही येऊन दाखवा. रिफायनरी तुम्हाला कोकणच्या हितासाठी हवी की गुजराती मारवाडी दलालांच्या हितासाठी हवी ते एकदा तुम्ही त्या लोकांना सांगा. लोकांच्या समोर बोलतं व्हा. केवळ आणि केवळ पत्रकार परिषदेतून रिफायनरी मी करणारच अशा पोकळ बेडूक घोषणा करण्याचे आता दिवस संपलेले आहेत. आता काय राहिलेले दिवस आहेत ते आनंदाने उपभोगा. त्यानंतर राजकीय संन्यास नारायण राणेंनी घेतलेला बरा पडेल. ते पण एकमेव असे मंत्री आहेत की जे याला मराठा समाजाच्या या अध्यादेशाला विरोध करणारे पाहायला मिळत आहेत. काय बोलतात ते बघूया ना. उद्या दिल्लीवरून लात मारायची वेळ आली तर नेमकं यांचा मराठा बाणा किती टिकतोय तो बघू. नितीश कुमारांनी भाजपशी संधान बांधलेला आहे, तोच पॅटर्न महाराष्ट्रात होईल अशी आता चर्चा चालू आहे उद्धव ठाकरेंबरोबर. हे कदापि होणार नाही. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एकदा जी भूमिका घेतली ही भूमिका म्हणजे त्यांची भीष्म प्रतिज्ञाच असते. नितीश कुमारांसारखी नौटंकी उद्धवजी ह्या महाराष्ट्रामध्ये कदापि करणार नाहीत. जो राजकीय दुश्मन तो दुश्मनच. पण नितीश कुमारांनी काल परवापर्यंत इंडिया आघाडीच्या आम्ही प्रमुख मान्यवरांमध्ये त्यांची विचारणा केली जात होती, परंतु कदाचित त्यांना पंतप्रधानांची स्वप्न पडली आणि त्यावेळेला आघाडीचा समन्वयक म्हणून त्यांना नियुक्त केलं गेलं नाही. आणि म्हणून केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या कुटुंबियांच्या स्वार्थासाठी नितीश कुमारांनी इंडिया आघाडीशी द्रोह केला आणि त्यांनी ते भाजपशी झालेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.